वर्षापासून मी एवढी आजाराला कंटाळली की मला असं वाटायचं की माझं लहान मुंबईला बेलापूर दवाखान्यात मी दवाखाना केला. इथे येताना पण मी गोळ्या घेऊन आली. माझी यायची सुद्धा इन्फेक्शनचा त्रास वर्षापासून आहे. खूप औषधं घेतली, खूप काही केलं मी, पण मला फरक जाणवत नव्हता. शेवटी नवऱ्या एका हॉस्पिटलमध्ये बेलापूर हॉस्पिटलला मी गेले. त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला ब्लड 5 ते 6 डॉक्टर बदलले, पण मला आराम पडला. त्याने सुद्धा मला सांगितलं माझ्याकडे वेळ नाही, तू सरळ तुझ्या आई वडिलांकडे जा, तुझे वडील रिटायर आहेत, ते तुला वेळ देऊ शकता, तुझी ॲडमिट करण्याची वेळ आली तर ते तुझ्यासोबत राहू शकता, माझ्याकडे एवढा वेळ नाही. नमस्कार, मी भाग्यश्री शेखर पवार. मी मुंबईची आहे. मुंबईमध्ये ठाणे येथे रहिवासी आहे. तर मला युरिन इन्फेक्शनचा त्रास होता आणि मी हे आपले आचार्यजी दिगंबरजी जे सर आहेत यांच्या चिकित्सेमध्ये आल्यापासून जवळजवळ मी खूप दवाखाने केले, पण त्या दवाखान्यामध्ये मला इलाज आलाच नाही. जवळजवळ मी वर्षापासून या आजारापासून पीडित आहे. तर मी जगेल की नाही जगेल याचंसुद्धा मला भान नव्हतं. परंतु या सरांच्या सानिध्यामध्ये मी आल्यापासून एवढ्या औषधं मी 6 महिन्यापासून घेते, पण त्या औषधाचा मला फरक पडला नाही. परंतु सरांच्या सानिध्यात मी आल्यापासून पहिल्या दिवसापासून मला न गोळी औषधं घेता खूप आराम पडला. त्या पद्धतीने तुम्हाला देखील पडायला पाहिजे. त्यासाठी माझी तुम्हाला नम्र विनंती की तुम्हीसुद्धा या चिकित्सेचा लाभ घ्या, जेणेकरून मला जसा अनुभव आला तसा तुम्हालाही येईल आणि तुम्ही पुन्हा असं म्हणाल की दवाखान्यापेक्षा ही चिकित्साच बरी. त्याप्रमाणे तुम्ही फॉलो करा. सर सांगतील ते रूल सगळे फॉलो करा. असं नाही की सरांनी चिकित्सा दिली आणि आपण त्याचं पालन जर नाही केलं तर फरक पडणार नाही तुम्हाला. तुम्ही जर पालन केलं तरच या शिबिराचा तुम्हाला फायदा होणार. तर ती चिकित्सा तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर केलीत तर ती पूर्णपणे तुम्ही निरोगी व्हाल असं मला 100% गॅरंटी आहे, कारण मी स्वतः याचा अनुभव घेतला. बस एवढं. आपका कितना वजन कम हुआ? वजन माझं जवळजवळ सर नाही म्हटलं तरी मी इथे आले तेव्हा माझं 78 किलो वजन होतं आणि आज माझं वजन 73 किलो झालं आहे. बहुत बढ़िया. आपको कितने साल से बीमारी थी, कितने साल से आप परेशान थे इस समस्या? साल भर से परेशान थी सर, लेकिन कम से कम अभी 6 महीने से थोड़ा मेरा दर्द कम था. लेकिन अभी तो यहाँ पे आने से तो मुझे 5 दिन में ऐसा लग रहा है कि मैं कोई दवा नहीं खा रही हूँ, कुछ नहीं कर रही हूँ, फिर भी मुझे बहुत आराम मिल गया. वर्षापासून मी एवढी आजाराला कंटाळली की मला असं वाटायचं की माझं लहान वयातच मरण होतं की काय. खूप त्रासातून मी बाहेर आले. पण ज्यावेळेस मला इथे येण्याच्या आधीसुद्धा मी एक 10-12 दिवस बेलापूरमध्ये मुंबईला बेलापूर दवाखान्यात मी दवाखाना केला. इथे येताना पण मी गोळ्या घेऊन आली. माझी यायची सुद्धा कंडिशन नव्हती, पण सरांनी मला सांगितलं की मला तर बेलापूरला ॲडमिट व्हायला सांगितलेलं की तुम्ही मला युरिन इन्फेक्शनचा त्रास वर्षापासून आहे. खूप औषधं घेतली, खूप काही केलं मी, पण मला फरक जाणवत नव्हता. शेवटी नवऱ्याला मी सांगितलं की मला एका हॉस्पिटलमध्ये बेलापूर हॉस्पिटलला मी गेले. त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला ब्लॅडर वॉश करायचं आहे. त्याच्यासाठी मला खूप खर्च सांगितला आणि तेवढा माझा बजेट पण नव्हता. प्लस मी या त्रासामुळे जवळजवळ 5-6 महिन्यापासून जास्त झाला होता मला हा त्रास. त्याच्यानंतर मी हा कसा कमी होईल म्हणून मी खूप ठिकाणी दवाखाने केले. जवळजवळ मी 15 दिवसामध्ये 5 ते 6 डॉक्टर बदलले, पण मला आराम पडला नाही. शेवटी मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की मला एका डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला युरिन ब्लॅडर वॉश करावं लागेल, त्याच्याशिवाय तुमचा आजार बरा होणार नाही आहे. खूप मी या त्रासाने वैतागले. शेवटी पप्पांना बोलली, पप्पा मला तुम्ही शेवटचं भेटायला या, मला माहीत नाही मी पुढे जिवंत राहील की नाही राहील. कारण एवढी मी वैतागली की मला पाणीसुद्धा पिलं तरी त्रास, जेवण केलं तरी त्रास. मग नक्की मी करू काय. शेवटी माझ्या पप्पांनी मला सांगितलं, नवऱ्याने पण सांगितलं, बाई तुला इथे त्रास एवढा होतो, माझ्या जॉबमधून मी तुला वेळ देऊ शकत नाही. ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं की आपलं या जगात कोणी नसतं, सासरा असो, सासू असो किंवा नवरा असो, नवरा म्हणणारा पण, त्याने सुद्धा मला सांगितलं माझ्याकडे वेळ नाही, तू सरळ तुझ्या आई वडिलांकडे जा, तुझे वडील रिटायर आहेत, ते तुला वेळ देऊ शकता, तुझी ॲडमिट करण्याची वेळ आली तर ते तुझ्यासोबत राहू शकता, माझ्याकडे एवढा वेळ नाही. कारण ते आज एक कंपनीचे मालक आहे. मी बोलले तुम्हाला माझ्यापेक्षा तुम्हाला कंपनी महत्त्वाची झाली आहे, म्हणून आज तुम्हाला कंपनी महत्त्वाची वाटते, तुम्ही माझ्यासाठी वेळ देऊ शकत नाही. ठीक आहे, मला माझं आयुष्य प्रिय आहे, मी माझ्यासाठी माझ्या आईवडिलांकडे जाणार. एक मन म्हणत होतं आईवडिलांचं आता उतारवय झालं आहे, प्लस त्यांच्याकडे दुसरं कोणी नाही आहे, ते दोघंच आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे माझा भाऊ, माझी बहिणी कोणीसुद्धा त्यांच्यासोबत नाही आहे. ते दोघं एकटे राहतात.
आईकडून जेवढं होतं तेवढं ती करण्याचा प्रयत्न पुरेपूर करते, पण तिचं सुद्धा थकली. तर मी विचार करते की आजच्या या वयात त्यांना मी बघायला पाहिजे, तर त्यांना मला बघावं लागतं. या गोष्टीचं मला वाईट वाटत होतं, म्हणून मी बेलापूरलाच माझा दवाखाना चालू केला होता. त्या ठिकाणी मी तयारीसुद्धा केली होती की मी ब्लॅडर वॉशला मी एकटी जाणार आणि माझं सगळं शरीर निरोगी करूनच मी घरी येणार. पण त्याच्या आधी 1-2 दिवस आधी मी वडिलांना हे सगळं सांगितलं होतं. वडिलांनी माझी सरांसोबत भेट घडवून दिली. सर मला बोलले की काही काळजी करू नका, तुम्हाला जी प्रक्रिया करायची ती तुम्ही करा बेलापूरला, मी नाही म्हणत नाही, पण 1 दिवस फक्त 5 दिवसासाठी तुम्ही वेळ काढा. मी स्वतः नर्स असून मला हा त्रास आहे, या गोष्टीचं मला वाईट वाटत होतं. मी ठाण्याला एका हॉस्पिटलमध्ये जॉब करते. तो जॉबसुद्धा मी सोडून त्या 5 दिवसासाठी इथे आले. मी बोलली पैसा कमवू तर कोणासाठी कमवू, पैसा कमवणार तर मी कोणासाठी कमवणार. जर माझं शरीरच नीट नाही तर त्या 20-25 हजाराच्या पगारासाठी मी माझं शरीर बर्बाद करण्यापेक्षा 20-25 हजाराची नोकरी सोडून मी आज इथे आली शिबिरासाठी खास. ते पण सरांनी मला सांगितलं की तुम्ही इथे या, तुमचं सगळं आजार व्यवस्थित होईल. प्लस जर माझं शिबिर केल्यानंतर जर तुम्हाला नाही योग्य वाटलं तर तुम्ही पुन्हा बेलापूरला जाऊन तुम्ही जे करणार ते ती ट्रीटमेंट करा. पण 4 ते 5 दिवसाच्या आतच पहिल्या दिवशीच मला फरक जाणवायला लागला. पहिल्या दिवशीच मला असं थोडंसं शांत वाटायला लागलं. जो त्रास मला होत होता तो माझा पहिल्या दिवशीच मला जाणवला की कमी झाला. एवढ्या दिवसापासून मी गोळ्या औषधं घेते, त्याच्याने मला फरक नाही पडला, पण इथे पहिल्या दिवसापासून मला असा फरक वाटायला लागला. तर मला असं वाटतं माझं सासर ठाण्याला असण्याऐवजी जर इथेच राहिलं असतं तर मी रोज योगा केला असता. कारण तिथे धावपळीच्या जीवनात तिथे योगाला करणं जमत नाही, कुठे फिरायला जाणं जमत नाही. सकाळी मी 5 वाजता घरात उठते, माझा जॉब लांब आहे, तिथून ट्रेनने जायचं, ट्रेनने यायचं, ते पुढचं रुटीन सगळं बिघडतं. इथून लेट झालं की पुढे लेट होणार. त्याच्यामुळे मला काही धावपळीच्या जीवनात मला काही ते शक्य झालं नाही. पण मला वाटलं की आपण एकदा सगळीकडे ट्राय करून बघितलं, एकदा शिबिराला पण येऊन बघावं. इथे जर आपलं चांगलं होणार असेल तर नोकरी काय परत मिळू शकते, आपण शिकलेलो आहे, कुठेही परत जॉब भेटू शकतो. तिथे मी कोणालाही सांगितलं नाही हॉस्पिटलला की मी जॉब सोडून चालले म्हणून, कारण कोणी जाऊ दिलं नसतं मला. कोणालाही न सांगता मी इथे उपस्थित झाली. त्याप्रमाणे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मी फॉलो केलं सगळं. ऑलरेडी मी जॉब सोडल्यानंतर माझं 5 ते 6 किलो वजन वाढलं होतं. त्या 15 दिवसामध्ये 78 किलो वजन झालं होतं माझं. आणि इथे आल्यानंतर मला इथे परत मी वेट केलं तर मला वाटलं माझं वजन अजून वाढलंय पण मला कमी होणार नाही असं वाटलं. पण मी सरांनी सांगितल्याप्रमाणे मी त्यांचे सगळे रूल फॉलो केले, मनावरती कंट्रोल केला थोडा. मला भूक सहन होत नाही तरीसुद्धा मी भूकसुद्धा कंट्रोल केली. का तर मला या आजारातून बाहेर पडायचं होतं. आणि जर मी सरांचं जर नाही ऐकलं तर माझ्या आजारातून मी बाहेर येणार नाही. नवरा माझा नाही माझ्याकडून, ना माझी सासू माझ्याकडून नाही, कोणी माझ्याकडून नाही. जे आहे ते माझं शरीर, माझा आत्मा कसा सुरक्षित ठेवायचा हा विचार करून मी इथे आली. सरांनी सांगितल्याप्रमाणे रूल फॉलो केला आणि खरोखर मी या गोष्टीपासून खूप आनंदी झाली की माझं वजन 4 किलो वेट कमी झाले 5 दिवसात. मला या गोष्टीचं खूप सरांनी सहवास केला. यापुढे पण त्यांनी कुठेही शिबिर ठेवू दे, जर मला जमेल मी प्रयत्न करेल आणि त्या शिबिराला मी उपस्थित राहील. व माझ्याकडून बोलण्यात काही चुकी झाली असेल तर तुम्ही माझ्या आई बहिणी भावासारखे आहात, सगळ्यांनी मला क्षमा करावी. व यापुढे शिबिराला तुम्ही आवर्जून या. तुमच्याकडे वेळ असतो, माझं थोडंसं धावपळीचं रुटीन आहे, त्याच्यातून पण मी वेळ काढण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मी स्वतःसुद्धा आता योगा करण्यास सुरुवात करणार आहे.